नमस्कार, मी कपिल शिंदे. आपण पाहत आहात जागर महाराष्ट्राचा न्यूज. मानवत तालुक्यात सध्या पावसाने गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या हलक्या आणि मध्यम पावसामुळे सध्या खरीप हंगामात आशावादी असलेल्या बळीराजासमोर आता अनिश्चिततेचे संकट उभे ठाकले आहे. मान्सून वेळेवर दाखल झाल्यानंतर तालुक्यात काही भागात समाधानकारक पाऊस झाला, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे पूर्ण केली. काहींनी महागडी बियाणे खते खरेदी करून पेरणीची तयारी केली. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. आकाशात ढगांची गर्दी होत असली तरी प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस होत नसल्याने अनेक शेतकरी अद्याप पेरणीचा निर्णय घेण्यास धावत नाहीत. दरम्यान तालुक्यातील काही भागात धाडस करून कापूस आणि सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या पिकांच्या उगवणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. यंदा कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत दुबार पेरणी करावी लागल्यास त्याचा आर्थिक फटका बळीराजाला सहन करावा लागू शकतो. याशिवाय दिवसाचे वाढते तापमान आणि दुपारच्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा अधिकच तीव्र झाली आहे. कृषी क्षेत्रातील काही जाणकारांच्या मते खरीप हंगामात सुरळीत होण्यासाठी पुढील 2 ते 3 दिवसात व्यापक आणि सातत्यपूर्ण पाऊस होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. एकंदरीत मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य आता येत्या काही दिवसातील पावसावर अवलंबून आहे. दमदार पाऊस झाला तर खरीप हंगामाला गती मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या इतकेच. अशाच ताज्या, विश्वासार्ह, निर्भीड आणि सत्य बातम्यांसाठी पाहत राहा जागर महाराष्ट्र न्यूज. जागर महाराष्ट्र न्यूज साठी मानवतून कपिल शिंदे.